ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात मतदार यादीत बनावट आणि दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप यावेळी मनसेने केला। एकनाथ शिंदे यांच्या शुभदीप निवासस्थानाच्या परिसरात मनसेने हे बॅनर लावले आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर जे आहेत ते बॅनर लावण्यात आलेले आहेत। मनसेच्या वतीने हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं तर एक डोळ्याला पट्टी लावून जो आहे एक पिक्चर दिसत असेल आणि त्याच्या समोर जे आहेत ते दुबार मतदार, बोगस मतदार आणि त्या ठिकाणावरती बाण मारण्यात जे आहे ते एक तरुण आपल्याला दिसत असेल। निवडणूक आयोग यांच्या डोळ्यावर जी पट्टी काळ्या कलरची दिसते ही सत्ताधाऱ्यांची पट्टी आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा लोकांनी मोर्चा काढलेला तर त्या मोर्चाच्या नंतर जेही विरोधी पक्षांनी ज्याही प्रूफ दिलेले पण त्या संदर्भात निवडणूक आयोग हे कुठेही लक्ष देत नसून जबरदस्तीने कुठे ना कुठे निवडणुका लादायच्या म्हणून लादल्या जात आहेत। आम्ही आयोगाच्या विरोधात बोलतोय तर भाजपला त्या संदर्भात बोलायचं काहीच कारण नाहीये, कारण आमची जी लढाई आहे ती आयोगाशी आहे। कारण मतदार याद्या संदर्भात जी भूमिका आहे ती आयोग घेतं, भाजप घेते का? म्हणजे भाजपाची जी भूमिका बघून असं वाटतंय की कुठे ना कुठे आयोग आणि भाजप एकत्र काम करत आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।